नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये सगळ्यांचं स्वागत. नुकताच 12वीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची चांगल्या कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची तयारी धावपळ सुरू झाली. हा व्हिडिओ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. ॲडमिशन आयडिया कन्सल्टन्सी ही संस्था जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी काम करते. विद्यार्थ्यांना 12वी झाल्यानंतर नेमकं कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, कोणत्या साईटला ॲडमिशन घ्यायचं, अशा प्रकारचं महत्त्वाचं मार्गदर्शन, मोलाचे सल्ले देत असते. त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहे. या संस्थेचे डायरेक्टर आहेत डॉक्टर आप्पासाहेब घुटुकडे, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. काय सांगाल? नमस्ते. तुमचा परिचय सर्वप्रथम प्रेक्षकांना करून द्या. नमस्ते, मी डॉक्टर आप्पासाहेब घुटुकडे, डायरेक्टर ऑफ ॲडमिशन आयडिया. मी ॲक्च्युली माझ्या ॲडमिशनसाठीच मला कन्सल्टंट भेटला नव्हता, म्हणून मी त्याच वेळेस हा विचार केला की आपण ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, जे गरजवंत विद्यार्थी आहेत ना, त्यांना आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करू. मोस्ट ऑफ बऱ्यापैकी तुम्हाला सर सांगायचं म्हणजे काय होतं की विद्यार्थी हुशार असतात, मार्क्स चांगले येतात, पण त्यांना काउन्सलर प्रॉपर भेटत नाही. मग काउन्सलर प्रॉपर न भेटल्यामुळे काय होतं की सर मग डायरेक्शन चेंज होतात. म्हणून मी त्याच वेळेस डिसिजन घेतला की आपण स्वतःच काउन्सलर व्हायचं, की मला त्यामध्ये भरपूर अनुभव आले. मग मी स्वतः काउन्सिलिंग सेंटर चालू केलं की बिकॉज माझ्यावर जी वेळ आली ते विद्यार्थ्यांवरती येऊ नये, म्हणून मी हे काउन्सिलिंग सेंटर चालू केलं. काउन्सिलिंग सेंटर आपण गेली 15 ते 20 वर्ष झाले हे चालवतोय सर. ह्यामध्ये टोटल मेडिकल क्षेत्रातले की जसं की MBBS, BMS, BHMS, फार्मसी, नर्सिंग हे सगळे प्रोसेस आपण करतो. मग काय बऱ्याच वेळा काय होतं की प्रोसेस फक्त महाराष्ट्रातली विद्यार्थ्यांना माहित होती, कर्नाटकची माहित होत नाही, आंध्राची, प्रत्येक राज्याची वेगवेगळी प्रोसेस आहे. कर्नाटकमध्ये गेलं तर तिथं मॅनेजमेंट कोटा वेगळा, ऑल इंडिया कोटा वेगळा, NRI कोटा वेगळा. बरं तिथं रजिस्ट्रेशन कसं करायचं, रजिस्ट्रेशन पासून कॉलेज चॉईस फिलिंग कसं करायचं हे विद्यार्थ्यांना बऱ्याचशा माहीत नसतं. तसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही आला, महाराष्ट्रामध्ये 85% कोटा वेगळा, CET सेल राबवती प्रोसेस, मग 85% कोटा वेगळा, 15% कोटा वेगळा. ही सिस्टम पालक सुद्धा गोंधळतात, एवढी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. मग ह्यासाठी प्रॉपर काउन्सलर असणं फार गरजेचं आहे. जर प्रॉपर काउन्सलर भेटला तर चांगले मार्क्स आले तर ज्या विद्यार्थ्यांना आले त्यांना चांगलं कॉलेज भेटू शकतं. पण ही प्रोसेस माहीत नसल्यामुळं बरेचसे पालक विद्यार्थी गोंधळून जातात. आतापर्यंत तुम्ही काउन्सिलिंग केलेले कोणकोणते विद्यार्थी असे मोठ्या कॉलेजला गेलेत आणि मोठे झालेत, काय एखादी उदाहरण? बरेचसे विद्यार्थी जर विचार केला तर साधारण सर आपले दरवर्षी 3 ते 3.5 हजार विद्यार्थी मेडिकलला जातात आता 15 वर्षामध्ये. आता ह्या वर्षी लास्ट इयर जर विचार केला तर आपण 3.5 हजार आसपास विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून दिली. आणि विद्यार्थी एवढे हॅपी आहेत, पॅरेंट्स एवढे हॅपी आहेत की सर आम्हाला तुम्ही काउन्सलर भेटला म्हणून हे आम्ही करू शकलो. नाहीतर कसं आहे, आम्हाला मार्क्स चांगले आले पण प्रॉपर गाईडलाईन न भेटल्यामुळं आम्हाला कॉलेज दुसरं भेटलं असतं, चांगलं कॉलेज भेटलं नसतं, असे पालकांच्याही प्रतिक्रिया आहेत. आता आम्ही टोटल त्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे आल्यापासून ते सगळी सिस्टम सांगितली की बाबा महाराष्ट्रामध्ये कसं ॲडमिशन करायचं. CET सेल मध्ये 15% कोटा वेगळा, 85% कोटा वेगळा, म्हणजे 15% ऑल इंडिया कोटा, मॅनेजमेंट कोटा, हे सगळे प्रत्येक ठरलेले कोटे आहेत. मग हे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहीत नसतं. मग हे सगळं आम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना टोटल काउन्सिलिंग करतो. एक पालक आमच्याकडे आला तरी कमीत कमी सगळी प्रोसेस समजून द्यायला एक अर्धा ते पाऊण तास जातो. मग कर्नाटकामध्ये गेला विद्यार्थी, कर्नाटकामध्ये मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा, ऑल इंडिया कोटा, आपण किती टक्क्यामध्ये जाऊ शकतो हे पालकांना बऱ्यापैकी माहीत नसतं. जेणेकरून मलाही स्टडी करावा लागतो हे बघायला. प्रत्येक वर्षी चेंजेस असतात. मग विद्यार्थी पालक कसं आहे, प्रत्येकाचे क्षेत्र वेगळं राहतं, प्रत्येकाचं ड्युटी वेगळी राहते. मग ह्या क्षेत्रात अचानक नीटची एक्झाम द्यायची विद्यार्थी आणि मग मेडिकलला जायचं, त्यावेळेस मग चांगले मार्क्स आले का त्यांना चांगले कॉलेजेस भेटत नाही. मग त्यांना प्रॉपर काउन्सलर भेटणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. महत्वाचं म्हणजे आता विद्यार्थी पालकांनी आपला व्हिडिओ पाहिला आता आणि त्यांना तुम्हाला भेटायचं तर तुम्ही विविध राज्यामध्ये काम करता, काउन्सिलिंग करता. विद्यार्थ्यांना भेटायचं असेल तर कुठं भेटावं लागेल? आपले मुंबईला ऑफिस आहे, पुण्याला ऑफिस आहे, हिंगणी ऑफिस आहे मसवडच्या बाजूला, आणि त्यानंतर पंढरपूर आहे, बँगलोरमध्ये यशवंतपूरला आहे. अशा आपण परत गुजरातमध्ये गेला तर बडोद्याला ऑफिस आहे. असे 5-6 ऑफिसेस केलेत की जिथं प्रत्येक पालकांना भेटता येईल. त्यांना प्रत्येक आपल्या नियर बाय लोकेशनला आपण ठेवलेले आहेत.
मग पालकांनी ऑफिसला येऊन व्हिजिट केल्यानंतर पूर्ण पालकांना आपण तिथे इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर काउन्सिलिंगला माझी अपॉइंटमेंट फिक्स करतात आणि त्यानंतर मी स्वतः काउन्सिलिंग करतो. तर बघितलं आपण, खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. आपण यांचा पूर्ण पत्ता आणि नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. नक्की तुम्ही संपर्क करा आणि आपल्या मुलाची, आपल्या पाल्याची, भविष्याची, करिअरचं जे मार्गदर्शन आहे ते यांच्याकडून घ्या. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.